मुंबईत दिवसा गर्दी आणि रात्री विकास कामं वेगानं सुरू आहेत। नवीन रस्ते, पूल, मेट्रो, उड्डाणपूल बनवण्यासाठी अनेक ठिकाणी कामकाज सुरू आहे। मोठमोठे गर्डर, क्रेन उभ्या केल्या जातात। पण ही विकास कामं आता मुंबईकरांच्या जीवावर बेतताना दिसतात। कधी मेट्रोच्या कामांचा स्लॅब कोसळतो, कधी कोणी कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडतं। आता सायन पनवेल हायवेवर अशी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे, ज्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय। नेमकं काय घडलं जाणून घेऊया। वाशी ब्रिज जवळ BMC रोड ट्रॅफिक अँड ब्रिज विभागाचं काम सुरू होतं। रात्री उशिराची वेळ, हायवेवर वाहनांची ये-जा सुरूच होती। ब्रिजच्या कामासाठी एक महाकाय पायलिंग रिंग मशीन वापरली जात होती। ही मशीन जमिनीच्या आत खोलवर खोदकाम करण्यासाठी वापरली जाते। अतिशय वजनदार, उंच आणि धोकादायक असणाऱ्या या मशीननं घात केला। काम सुरू असताना अचानक काहीतरी बिघडलं आणि काही वेळ कुणालाच समजलं नाही आणि अशातच संपूर्ण मशीन रस्त्यावर उलटली। त्या क्षणी तिथून जात असलेले मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल संतोष चव्हाण या मशीन खाली अडकले। घटनास्थळी एकच आरडाओरडा सुरू झाला। लोक मदतीसाठी धावले। काहींनी मशीन खाली अडकलेल्या कॉन्स्टेबलला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण अपघात इतका भीषण होता की मशीनचा मोठा भाग थेट रस्त्यावर कोसळला होता। त्यामुळे काही वेळ वाहतूकही ठप्प झाली होती। घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, प्रशासनाचे अधिकारी पोहोचले। बचाव कार्य सुरू करण्यात आलं। दरम्यान संतोष चव्हाण यांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलं। त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन गेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। कर्तव्य बजावत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जाते। पण या अपघातानंतर आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। इतकी वजनदार मशीन अचानक उलटली कशी? मशीन योग्य पद्धतीने उभी करण्यात आली नव्हती का? काम सुरू असताना सुरक्षा नियमांचं पालन करण्यात आलं होतं का? कारण अशा प्रकारचं काम करताना खरं तर सुरक्षेच्या सर्व पडताळण्या करणं गरजेचं असतं। आता या अपघातानंतर प्रशासनाने हायवेवरील बांधकाम तात्पुरतं थांबवलंय। दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू करण्यात आलाय। BMCने ज्या कंत्राटदाराला काम दिलं होतं त्यावर मृत कॉन्स्टेबलच्या नातेवाईकांच्या जबाबानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। दरम्यान अशाच प्रकारची घटना घाटकोपर येथे घडली होती। मेट्रोचा गर्डर खाली कोसळला, ज्यात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। मुंबईत विकास कामं गरजेची आहेत, पण त्या विकास कामांसोबत सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे। नाहीतर विकास कामे सामान्य माणसाच्या जीवावर बेतत असल्यास याचा उपयोग काय, असा सवाल आता उपस्थित होतो। लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट।